तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान। पावसामुळे आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर। सरकारनं तत्काळ लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी। तळ कोकणात आंबा काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रकल्प राबवणार। नितेश राणेंची माहिती। आंबा काजूच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची राणेंची प्रतिक्रिया। नाशिकमधील येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून 6 दिवस बंद राहणार। कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। बाजार समिती बंद असल्यानं शुकशुकाट पसरला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग पहिल्यांदाच यशस्वी। स्ट्रॉबेरीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न। मूळचेरा तालुक्यामध्ये 20 ते 25 शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची शेती केली। गोंदियामध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट वाढून न दिल्यानं शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता। यामुळे 50,000 शेतकऱ्यांची कोंडी। धान खरेदीची मुदत संपण्यास 3 दिवस शिल्लक। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याची माहिती समोर। जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टरी 140 ते 145 किलोपर्यंत रासायनिक खतांचा वापर। रासायनिक खतांचा जास्त वापर वाढल्यानं जमिनीची सुपीकता कमी झाली। पुण्याच्या भोरमध्ये पाणी टंचाई आणि खरीप हंगामासंदर्भात आढावा बैठक। आमदार शंकर मांडेकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक। पाणी पुरवठ्यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याच्या आमदारांच्या प्रशासनाला सूचना। परभणीमध्ये बारदाना उपलब्ध नसल्यामुळे नाफेड केंद्र बंद। खासगी बाजारामध्ये शेतीमाल विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। नाफेड केंद्राला तत्काळ बारदाना उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रायगडच्या माणगावमध्ये तापमानामध्ये वाढ। तापमान 39 डिग्री सेल्सिअसवर। वाढत्या उष्णतेमुळे थंड पेयांच्या मागणीमध्ये वाढ। उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता। धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर। धुळ्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून तापमानामध्ये सातत्यानं वाढ। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। गेल्या आठवड्यामध्ये जिल्हाभरात गारपीट आणि पावसानंतर तापमानामध्ये घट झाली होती। नागपूरमध्ये गेल्या 24 तासामध्ये 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। शुक्रवार या मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला। विदर्भाच्या 7 जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये दिवसाचं तापमान 40 अंशांवर। पालखेड कालव्याचं पाणी तलावामध्ये पोहोचलं। नाशिकमधील येवला शहराला मोठा दिलासा। माजी खासदार समीर भुजबळांच्या हस्ते गंगासागर तलावाचं जलपूजन। अकोला जिल्ह्यामध्ये वाडेगावमध्ये भीषण पाणी टंचाई। नाल्याच्या काठावर पाईपलाईनला गळतीमधून पाणी भरण्यासाठी महिलांची जीव धोक्यात घालून कसरत। लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित। पाणीपुरवठा योजनेची 52 लाखांची थकबाकी थकल्यानं महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित। माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर जंगल सफारीसाठी 8व्यांदा ताडोबामध्ये दाखल। प्रसिद्ध वाघीण जुनाबाईच्या पिल्लांसह दर्शन। बुलडाण्यामध्ये इंधन टंचाईचा शेतकऱ्यांना फटका। ट्रॅक्टरमध्ये डिझेल नसल्यानं शेतीची कामं थांबली। शेतकऱ्यांचा शेतमाल घरामध्ये पडून। वाशिम जिल्ह्यामधील पेट्रोल पंपावर गर्दी। पेट्रोल डिझेल संपण्याच्या अफवेनंतर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी। पेट्रोल डिझेल संपल्यानं रिसोडमधील पंप चालकांनी विद्युत दिवे बंद केले। राजूर ते छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावरील अनेक पेट्रोल पंप बंद। पेट्रोल आणि डिझेलचा साठा नसल्यानं पेट्रोल पंप बंद। पुढील 2 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल येणार असल्याचं व्यवस्थापकाकडून स्पष्ट। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 33,61,73,500 रुपयांच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेमध्ये एकमतानं मंजुरी। प्रशासकीय राजवटीनंतर निवडून आलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच अंदाजपत्रक मांडलं। भंडारा नगर परिषदेनं भूमिगत गटारसाठी घेतले 22 कोटींचं कर्ज। उत्पन्न कमी खर्च जास्त अशी पालिकेची परिस्थिती। भंडारा नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून शिवसेनेमध्ये वाद। शिवसेनेमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। कानेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य आनंद पाटलांचा राजीनामा देण्याचा इशारा। सभापती पदापासून डावलल्यामुळे नाराजी। लातूर जिल्हा परिषदेच्या सभापतींची 30 मार्चला निवड करण्यात येणार। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर सर्वांचं लक्ष समितीच्या निवडीकडे। जिल्हा परिषदेमध्ये भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता। मुख्यमंत्री सहायता निधीमुळे गरजू रुग्णांना दिलासा। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 67 लाखांची आर्थिक मदत। 88 लाभार्थ्यांना मिळाला आधार। आगामी काळातील मतदार याद्यांच्या सखोल विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची वर्ध्यामध्ये पूर्वतयारी। 2002च्या मतदार याद्यांचं 2026च्या मतदार याद्यांसह मॅपिंग करण्यात येणार। निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावित यांची माहिती। नागपुरातील अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यात। तलावाचं सौंदर्य आणि पर्यावरण दोन्ही धोक्यात। अंबाझरी तलाव कधी जलपर्णी मुक्त होणार याकडे सर्वांचं लक्ष।
धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गासाठी होणार भूसंपादन. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांची घेतली आढावा बैठक. हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार. नाशिकच्या चांदवडमधील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी रस्त्याचं काम पूर्ण करावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. मिरज सिव्हिलमधील अत्याधुनिक बर्न आयसीयू, सोनोग्राफी आणि अत्याधुनिक शवविच्छेदन विभागाचं लोकार्पण. मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. गोरगरीब रुग्णांना याचा अधिकचा फायदा होणार. बीडच्या परळी बस स्थानकातील TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं. बस स्थानकामध्ये बसवले सीसीटीव्ही काढल्यामुळे बस स्थानकामध्ये चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली होती. भंडाऱ्यामधल्या लाखनी शहरामध्ये सर्व्हिस रोडवरील वाढत्या अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कारवाई. 2 दिवस चालणार कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला वेग. कोल्हापूर ते वैभववाडी 108 किलोमीटर रेल्वे लाईन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार. पश्चिम महाराष्ट्रामधील प्रवाशांना कोकणामध्ये जाण्यासाठी थेट पर्याय मिळणार. सिंधुदुर्गच्या कणकवली रेल्वे स्टेशनवरील सरकत्या जिन्यांचं मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळेला कोकण रेल्वेचे अधिकारी सुनील गुप्ता यांची उपस्थिती. सांगलीच्या गोंधळेवाडीमध्ये पंढरपूरसाठी निघालेल्या चैत्रवारी दरम्यान मेंढरांचा रिंगण सोहळा संपन्न. बाळूमामांच्या मेंढरांनी बागडे बाबांच्या पालखीभोवती घातलं रिंगण. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. अहिल्यानगर जिल्ह्यामधील मिड सांगवी गावामध्ये नारळी सप्ताहाचा मोठा उत्साह. स्वामी निगमनानंद महाराज यांनी प्रारंभ केलेल्या सप्ताहाचं यंदाचं 48वं वर्ष. सालसिद्ध बाबा संस्थानचे महंत हनुमंत शास्त्रींच्या मार्गदर्शनात सप्ताहाचं नियोजन. सिंधुदुर्गमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं ओंकार हत्ती ही हैराण. ग्रामस्थांना ठेवलेल्या टबातील पाणी सोडलेनं उचलून अंगावर फवारत गेली आंघोळ. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. परभणीमध्ये BEd-CETची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना माघारी पाठवलं. दुसऱ्या दिवशी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना माघारी पाठवलं. CET सेलच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या. जालना शहरामध्ये स्वच्छता पथकाकडून 10 क्विंटल सिंगल यूज प्लास्टिक जप्त. दुकानदाराकडून वसूल केला 30,000 रुपयांचा दंड. नवीन मुंढा परिसरामध्ये महापालिकेच्या स्वच्छता पथकाची धडक कारवाई. पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड ST आगार प्रमुख सतीश तिडकेंची तडकाफडकी बदली. एका गुत्तेदाराकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल. तिडके यांची सहाय्यक यंत्र अभियंता येथील कार्यशाळेमध्ये. कोल्हापुरात काल झालेल्या अपघातानंतर नागरिक आक्रमक. काल एका भीषण अपघातामध्ये 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर नागरिकांकडून फलक दाखवत प्रशासनाचा निषेध. वाशिमच्या कारंजा जवळील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. भरधाव ट्रकची एकाला धडक. इस्माचा जागीच मृत्यू. सुरक्षा यंत्रणा वेळेत पोहोचली नसल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.